चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया कपुरे ठेचा फ्राय। तुम्ही बघू शकता कपुरे घेतलेले मी कसे बघा। या कपुऱ्यांचा ठेचा फ्राय बनवायचा आपल्याला। आपण पहिले यांना आपण साफ करून घेऊ मित्रांनो। आपण याचे साफ करून घ्यायला लागतात त्याला। हे बघा तुम्ही बघू शकता कसे साफ करतोय। असे कपुरे साफ करून घ्यायचे पूर्णपणे। मित्रांनो आपले कपुरे साफ झाले। आपण आता यांना ठेचून घेणार आहे। मित्रांनो आता आपण ठेच्याची तयारी करून घेऊ। अर्धा सगट मिरचीचं आपण वाटण करून घेतलेलं आहे। पूर्ण मी बारीक पण नाही केलेलं आहे, जाड बारीक केलेलं आहे। आपण आता हे काढून घेऊ। मी आपण जाड बारीक वाटून घ्यायचं आपल्याला। अद्रक घेतलेलं आहे, अद्रकला ठेचून घेऊ आपण। आपला अद्रक जाड बारीक ठेचून झाले। आपण आता त्याला काढून घेऊ। कांदा आपण जाड बारीक ठेचून घेतलेला आहे। मी पूर्णपणे बारीक पण नाही केलेला आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने केलेला आहे मी। आपण आता कांदा काढून घेऊ। टमाटे घेतलेले छोटे छोटे, यांना पण आपण जाड बारीक वाटून घेऊ किंवा ठेचून घेऊ अशा पद्धतीने। चला तर आपण पुढची तयारी करून घेऊ। चूल पेटलेली आपली। आता आपण इथं कढई ठेवून घेऊ। आता याच्यात तेल घालून घेऊ ह्याच्यासाठी। जिरे, मिरचीचं वाटण, लसूणचं वाटण, अद्रक, कांद्याचं वाटण, मीठ, हळद, पाच मिनिटं आपण असंच परतून घेऊ कांदा ब्राऊन होतोपर्यंत। मी 3 किलोचा कपुरेचा ठेचा बनवतोय, त्या हिशोबाने मी एवढं मटेरियल घेतलेलं आहे। तुमचं जर कपुरे जास्त असेल, ठेचा जास्त बनवायचा असेल तर तुम्ही मटेरियल वाढू शकता किंवा कमी पण करू शकता। मित्रांनो आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे, परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यात टमाट्याचं वाटण घालणार आहे। आपला आता ठेचा बनवून रेडी झालेला आहे। यामध्ये मी काही मसाले ॲड करतोय। तुम्हाला जर नसेल करायचे तर नाही करू शकता, मला लागतंय म्हणून मी मसाले ॲड करतोय। मला थोडं स्पायसी बनवायचा ठेचा, त्यामुळे मी अजून मसाले ॲड करतोय त्यात। तर मी 2 मिनिटं आपण परतून घेऊ मसाल्यांना। मित्रांनो 2 मिनिटं झाले माझे परतून, मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे। आता आपण याच्यात कपुरे टाकून घेऊ। कपुरे छान असं आपण आता परतून घेऊ त्यांना।
आपण आता याला वाफेवर शिजवणार आहे 15 ते 20 मिनिटं असंच वाफेवर शिजवून घेऊ आपण यांना. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. आपण आता याला असंच परतून घेऊ. मित्रांनो आता आपला कपुरेचा ठेचा रेडी झालेला आहे. आपण सर्व करून घेऊ.